मला माहिती असेल, मला खरं बोलायची सवय मग मग ते पुन्हा पचका होतो मग ते ते त्यांचं सर्क्युलर पडलेलं आहे, काहीतरी दौरा असतो प्रोग्राम त्याच्यात की आम्ही भेटायला चाललोय आणि चर्चेसाठी, म्हणून असं आहे. आम्ही पाठवले वाटतं नाही सांगता येईल आता ते काय बोलले, खरं बोलले का खोटं आपल्याला माहित नाही, पाठवलंय की नाही. परंतु त्यांच्यातला जो प्रामाणिकपणा दिसला चर्चेतला आम्हाला, तेवढं मात्र भावलं की ते मुख्यमंत्र्याला सांगतो बोलले, तेच आलेत, आम्ही बोलवलेलं नाही, हे मात्र क्लिअर, आम्ही बोलवलेलं नाही. आता ते करतील चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या कानावर यांनी टाकल्यानंतर याच्यात तर काही मार्ग निघत असेल तर माघार होणार का? नाही, मला अंमलबजावणी पाहिजे. मुंबईत जाऊन काय करायचं आम्हाला? आरक्षण घ्यायचं. इथं देत असले तर आरक्षण पाहिजे, तरी मुंबई जाणार आहेत आम्ही, गुलाल घेऊन जाणार. मग दिलं तरी जाणार, नाही दिलं तरी जाणार. दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला, कौतुक करायला, गुलालाच्या ट्राका, फुलाच्या ट्राका, इकडूनच जे शिप्याने येणार आहेत आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी तरी जाणार. मुंबईला जाणार हे पक्क आहे. कोणी आडवा आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार. मुख्यमंत्री नाव न घेता म्हणतायत आरक्षणापेक्षा यांना मी सत्तेवर राहणं हे जास्त प्रिय होतं. मी सत्तेवर राहून असं वाटतं नकोच असतं का? जर असं वाटतंय, किती माणूस दल बदलू असावा, किती विचार बदलणार असावा, हे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. जिवंत उदाहरण. किती माणूस या बॉर्डरचा या बॉर्डर थुका आणतो, हे आमच्या ग्रामीण भागात म्हणलं जातं एकमेकाला. काय तू दल बदलणार आहे रे, हमेशा चिंडी खेळतो डाव, जिंकला तरी रडायचं, नाही जिंकला तरी रडायचं. म्हणजे ह्या बॉर्डर थुका घेणं म्हणते त्याला. कारण हे असं वागू नये. नागरिक प्रथम आहेत, ते पालकत्व त्यांच्याकडे राज्याचं, आणि असं बोलायचं की मी सत्तेवर राहू नको वाटतं. तर सत्तेवर जर तुम्हाला ठेवायचंच नसतं तर मराठ्यांनी निवडूनच दिलं नसतं ना. मराठ्याच्या मताशिवाय मुख्यमंत्री झाले का? काय गप्पा आणता? आहेत ते भाजपचे आमदार, खासदार, मंत्री पाडून टाकतात, आणि पुढच्या निवडणुकीत सगळे मग नगर परिषदच्या, जिल्हा परिषदच्या मग मराठी असेल सगळं साफ करून टाकीत असतात. मग तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री दोन डाव खेळत आहे, मग याच्यात मार्ग निघेल असं कसं होऊ शकेल? आम्ही काढणार आहेत, त्यांना काढायचं की नाही मला नाही माहित. आम्ही काढणार आहेत, आम्ही मुंबईत जाणार आहेत आणि आरक्षणच घेणार आहे. त्यांच्या मनात काय आहे ते आम्हाला नाही माहित, पण आमच्याकडून शांतता आहे. आम्ही शांततेत मुंबईत जाणार आहेत, सगळे आरक्षण घेऊन येणार आहेत. त्यांना जाळपोळ करायची, धिंगाणा करायचा ते करतील, आम्ही नाही करणार. आम्ही पोलिसाच्या गाडीत उचलून टाकणार त्याला, ते जाळपोळ करणाऱ्याला, धिंगाणा करणार. आमचं पोरग करू शकत नाही, पण मुंबईत जाणार आणि आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार. कोणी आडवाई मुंबईत मराठे जाणार आहेत, आणि ह्यावेळेस पहिल्यापेक्षा 5 पट जाणार आहेत. आता तर मराठ्याला कोणी रोखूच शकत नाही. तुम्ही आम्हाला अपमान केलाय, डवचिलंय, खुनशीपणानं वागणूक दिली, आम्ही सत्ता देऊन आमच्याच पोराबाळाचं तुम्ही वाटोळ करायला लागलात म्हणल्याच्या नंतर आता मुंबईत आम्ही घुसणार आहेत 100%. कोणी आडवा येऊ दे. त्यांनी बोलून दाखवलं ना, पोलीस बघते म्हणजे देवेंद्र फडणवीस बघते. आम्ही पोलिसाला दोष नाही देणार, देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, बाबा तुम्हाला वाटतंय त्या गैरसमजातून तुम्ही पहिलं बाहेर पडा. सत्ता आहे, माझं पोलीस आहे, मराठ्या पुढं काही टिकणार नाही. तुम्हाला राज्यात कोपऱ्यात सुद्धा फिरून देणार नाही. एका पोराला काठी लागली ना, राज्यातल्या कोपऱ्यात नाही फिरून देणार. तुमचे नेते, आमदार, मंत्री सुद्धा नाही फिरणार. आयुष्यातून भाजपाला उठवू नका. तुमच्यामुळं मोदी साहेबा सुद्धा डाग लागणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या एखाद्या पोराला डोचून दाखवा मुंबईत, मग तुम्हाला कळण पुढं काय असतं. अनेकांच्या कुणबी नोंदी सापडल्यात, मग त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतं. मुद्दाम मराठ्यांचं कल्याण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्याला सांगितले, प्रमाणपत्र देऊ नका, व्हॅलिडिटी देऊ नका, यांचं वाटोळं होऊ द्या. म्हणून तो मराठा खरबडून जागा झालाय ना. त्यांच्या पोटातलं ओटावर आलं. मी 6-7 महिने शांत होतो, काहीच बोललो नाही. कारण आम्हाला अपेक्षा होती, मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली, धनगरासारखं ते मराठ्याला फसवायचे नाहीत. धनगरांना पण फसवलं, आरक्षण देतो म्हणून 15 वर्ष झाले, आता पहिल्याच कॅबिनेटला देतो म्हणले होते. तसंच मराठ्यांना सुद्धा मराठ्यांनी सत्ता दिलेली, फसवलंय. म्हणून मराठा आता जागा झालाय, आणि त्यांना वाटतंय यांचे प्रमाणपत्र शोधायचे नाही, यांचा रेकॉर्ड शोधायचा नाही, फाईल द्यायचे नाही, वाटोळं करायचं, आरक्षण द्यायचं नाही. आम्ही घेणार आहेत. आता लक्ष्मण हाके म्हणतायत की जरांगे पाटील मुंबईला दंगल करण्यासाठी चालले. ते मी कोणाला नाही मोजित आणि उत्तर देत नाही, कसल्याला महत्व नाही द्यायचं. ते सरकारचे असतं. झाले की लक्ष्मण हाकेंचे वक्तव्य यायला सुरू झाले. देवेंद्र फडणवीसनी काही लोक असे पळून ठेवलेले आहेत, काही वकील येतं, काही असे येतं. ती वेळ आली की त्यांचे काही आमदार येतं, ते सुरू करतात बोला. देवेंद्र फडणवीसने सांगितल्याशिवाय ते बोलत नाहीत. ते बोलतात म्हणजे देवेंद्र फडणवीस बोलतात असं समजायचं, आणि मराठ्यांनी कामाला लागायचं. आपल्या लेकराच्या न्यायासाठी मराठ्यांनी तुटून पडायचं सगळ्यांनी. गप नाही बसायचं. मार्गात काही बदल झालेला आहे का, आणि कशा स्वरूपाचं म्हणजे आता आंदोलन करणार आहोत आपण तिथे गेल्यानंतर? हो, मार्ग आहे तोच आहे, फक्त थोडा बदल आम्ही असा केलाय की आंतरवालीहून
आम्ही पैठण मार्गे जाणार आहेत. तोच रूट आहे. शेवगाव मार्गे पांढरी पुलावून अहिल्यानगरून आळा फाटून शिवनेरी किल्ल्यावरती पहिला मुक्काम आहे आमचा. आम्ही माळशेज घाटातून कल्याणला जाणार होतो. फक्त कल्याण कटतं आमचं. माळशेज घाट खूप कठीण आहे. एखादी गाडी जर बिघडली तर पोरांना मागच्या सगळ्या लाखो गाड्या बंद पडू शकतात. पोरं म्हणले आम्ही उठलून गाडी बाजूला ठेवू, तर ठेवायला सुद्धा जागा नाही म्हणे. पंक्चर झाली, कोणाला चहा प्यायची तलब झाली तरी 50-60 किलोमीटरवर काहीच नाही, सुनसान आहे. मग 10 फुटावरचं सुद्धा दिसत नाही, इतकं धुकं आहे ढगाचं तिथं. त्यामुळं अडचणी येऊ शकतात. हे आमच्याच शिष्टमंडळाने सांगितलं. आमचं एक पथक आम्ही पाठवलं होतं शिष्टमंडळ मुंबईला, त्यांनी सांगितलं. म्हणून आता यावेळेस आम्ही शिवनेरीचा मुक्काम करून शिवनेरीहून चाकणला जाणार राजगुरू मार्गे. राजगुरू खेड मार्गे आम्ही चाकणहून तळेगावहून लोणावळ्याहून वाशीहून चेंबूर आणि आझाद मैदान असा मार्ग आहे. फक्त कल्याण कटतंय, एकच गाव कटतंय, समजा एक शहर कटतंय. बाकी जसाल तसं आहे, फक्त एक 10-12 किलोमीटर वाढतंय. असं तितकंच हे किलोमीटर वाढत नाही, काही नाही, असं पण तितकंच आहे. त्यामुळं नावीलाजानं चाकण मार्गे जावं दादा, लागतं. नवनाथ वाघमारे म्हणतायत कुठलंही इलेक्शन आलं की मनोज जरांगे आंदोलनाचा मुद्दा घेऊन रिंगणात येत आहे. आता हे कोण आहे मध्ये चिरगुट साठे आता कसले असे लोक असे पाहिजे ना, ते महत्व पाहिजे, त्यांना महत्व द्यायचं, किती काय द्यायचं, हे असले काय. ठीक आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.